दादा आपण कुठं आलोय? आपण कुठं आलोय? बुम कुठं पण? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, उद्याचा दिवस आहे ना, जो आमच्या दोघांच्या लाईफ मधला खूप स्पेशल दिवस आहे. आणि तो दिवस स्पेशल करण्यासाठी मी दोघांनी ना 3 बॅगी तयार करून कुठेतरी निघालोय. मला आय थिंक असं वाटतं की दुबई रिटर्न जाणार आहे आम्ही. तर बघूया आमचा प्लॅन पुढं. दुबई जर नाही शक्य झालं तर दुसरं कुठे जाऊया. पर दुबईला जायचा प्रयत्न आहे. 3 बॅगी भरल्या मित्रांनो. तो दिवस आमच्या दोघांच्या लाईफ मधला काय आहे आणि काय स्पेशल आहे उद्या, ते की सांगेन तुम्हाला. काय उद्या? उद्या मम्मी पप्पाच्या नगलाचा बर्थडे म्हणजे अॅनिव्हर्सरी. तर मित्रांनो, उद्या आमच्या आयुष्यातला खूप स्पेशल दिवस आहे. कारण की 7 वर्षापूर्वी आमच्या खूप वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं होतं. ते म्हणजे आमच्या दोघांचं लग्न झालं होतं. तर आम्ही काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे प्रयत्न करतो, ते आम्हाला माहित पण नाही काय होणार आहे. आणि ते जसं आम्हाला सरप्राईज आहे तसं तुम्हाला ब्लॉग मध्ये सरप्राईज बघायला भेटत आहे. आणि मित्रांनो, लग्नाला झाले 7 वर्ष, रिलेशनशिपला किती झाले? 12 वर्ष. मला विचारताय तुम्ही? तुम्हाला नाही आठवत? मी विचारतो तुला, तर सांग फटाफट. चला आपण भेटतो आता डायरेक्ट दुबई फ्लॅट मध्ये. मित्रांनो, भरपूर प्रतीक्षेनंतर आम्ही दुबईला येऊन पोहोचलेलो आहे. आणि आमच्या आधी दादू पोहोचलेला आहे. माहित नाही तो कशाने प्रवास केलाय त्यांनी, परंतु आमच्या आधी पोहोचलोय. दादा आपण कुठं आलोय? आपण कुठं आलोय? बुम कुठं पण? समुद्रीच्या आणि तंदुरीच्या घरी ना. कुठं आले आपण? ठाण्याला आलोय. मित्रांनो आहे ना, दादूला आहे ना मांजरीची छोटी छोटी पिल्लं दिसली आहे. त्या पिल्लांमागं तो धावत. मित्रांनो, दाजींची आम्ही वाट बघत होतो. तर दाजींना यायला खूपच टाइम झालता आणि आमच्या पोटातही कावळं वाढायला लागलं होतं. तर आई बोलली की तुम्ही जेवून घ्या, दाजी आल्यानंतर एकटे जेवतील, कारण त्यांना खूप टाइम होतो यायला. मग काय आम्ही लगेच जेवायला बसलो. माझ्यासमोर सुद्धा पंचपक्वानाचं ताट आलं. मस्त पोट भरून जेवायचं आहे, कारण की पोटात खूप कावळं ओढत होतं. म्हणून चला जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो. आणि मित्रांनो, आम्ही ज्यावेळेस लुडो खेळत होतो त्यावेळेस दाजी आलेली कामावरतून आणि दाजींनी सर्वांसाठी आईस्क्रीम आणली. ती आईस्क्रीम सुद्धा आम्ही खायला घेतली. आणि मित्रांनो आता आमची गुड मॉर्निंग झालेली आहे. आणि तुम्ही बघितली आमची फर्स्ट नाईट दुबईला होती. ते दुबई म्हणजे आमचे ठाणं. तर चला मित्रांनो, आता आम्ही सर्वजण फ्रेश वगैरे झालेलो आहे. नाश्ता पाणी झालेला आहे आमचा. आता आपण कुठे चाललोय का? आपण कुठे चाललोय आता? इस्कॉन टेम्पल आणि तुळजाभवानी टेम्पल. हा, चला मित्रांनो आता आपण चला मित्रांनो आपण आता तिकडे जाऊन देवबाप्पांचं दर्शन घेऊया. म्हणजे आपला आजचा दिवस खूप छान जाईल. चला भेटूया डायरेक्ट मंदिरामध्ये. ये चला. तुला लापा लावून मग पुढे गेला काय करते?
दुसऱ्या रिक्षातून ह्या रिक्षा ट्रान्सफर. जाऊ दे नको ना. हा काका पाहिजे ना. हा मित्रांनो आमची फायनली रिक्षा पोहोचलेली आहे मंदिरापाशी. दादू भाऊ बोलते हा आणि शिल्पाताई, जिदू आणि तनू हे लोकांची रिक्षा यायची बाकी आहे. आम्ही आता त्यांचीच वाट बघतोय. हे लोक आमच्या आधी निघालेले आणि ते आता आमच्या नंतर पोहोचतात. चला. आणि मित्रांनो आमचं आता ना इस्कॉन मंदिरामध्ये खूप छान दर्शन झालेलं आहे ना. आता आम्ही निघालोय आई तुळजाभवानी यांचं दर्शन घेण्यासाठी. परंतु आता आम्हाला रिक्षा भेटत नाहीये. आमचे कपडे बघून आम्हाला ती लोक असं वाटलं त्यांना VIP माणसं आहे. त्यांनी शेअरिंगसाठी बोलले आणि एका पॅसेंजरचं 50 रुपये लावलं. त्याच्यामुळे आम्ही बोललो एवढे पैसे होणार नाही तिकडे जाण्यासाठी. तर बघूया आता आपण रिक्षा बघतोय पण रिक्षा पण आम्हाला मिळत नाही. आम्ही खूप लांब चालत आलो. चला तर आता रिक्षाची वाट बघतोय. रिक्षा भेटला तर जाऊया. मित्रांनो 10 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला फायनली रिक्षा भेटली. आमची एक रिक्षा पुढे गेली. 15 मिनिटं झाले आणि तुम्ही पाहू शकता आमची सध्या नाराज आहे. तिथं आम्ही फोटो जास्त बरोबर नाही काढल्यामुळं. जसं जसं त्यांनी पोच दिला तसं तसं आपण फोटो काढले. लोक दुसऱ्यांच्या बरोबर चांगले काढले. माझ्या सगळ्यांची बघितले आणि काय ती त्यांच्या सिटीमध्ये असल्यामुळे जास्त चौकाच आहे. मित्रांनो आम्ही देवदर्शन करताना माझ्या मैत्रिणीचा फोन आलता. ती म्हटली अगं तू ठाण्याला आलीस तर दिवा कुठे लय लांब आहे. तर मित्रांनो आम्ही देवदर्शन करून सर्वांना घरी सोडून जाऊन बॅग वगैरे घेऊन आम्ही तिघे दिव्याला जाण्यासाठी निघालो. हॅपी अॅनिव्हर्सरी. घरी जाण्यासाठी निघालो तर चटका आम्हाला का रोडच्या कडेला एक झोपडी होती. त्या झोपडीत थांबावे लागले कारण की तसंच आहे पुढे पडतोय पाऊस आणि पाऊस इतका पडतोय की अक्षरशः आम्ही भिजलो असतो जर पुढे गेलो असतो. तर आमच्या नशिबाने आम्हाला ही झोपडी भेटलेली बाजूला. तर आम्ही असं 4-5 लोक आम्ही तर थांबलेलो आहे. बाकीचे गाडीवाले पण इथे येऊन थांबतात आणि आम्ही प्रत्यक्ष मी आणि कुठल्याशी ते थांबलेलं आहे. मित्रांनो आमचा आजचा दिवस खूप छान गेला मित्रांनो. संध्याकाळी रात्री ठाण्यामध्ये आमचं केकचं सेलिब्रेशन झालं आणि आता अश्विनीने पण आमचं सेलिब्रेशन केलेलं आहे केक आम्ही. तर मस्त तिकडे पण गप्पा गोष्टी केल्या. थोडंसं खाल्लं पिल्लं आम्ही आता निघाले. तर आम्ही कुठेतरी अटकून बसलेले आता. जोपर्यंत पाऊस नाही उघडत तोपर्यंत आपण तिथं थांबूया आणि पाऊस कसा पडतोय हे पाहण्याचा आनंद घेऊया. चला.